झी24 तास एक पाऊल पुढे. धंदा है अब गंदा है या तिसऱ्या भागामध्ये सुरुवात करताना मी तुम्हाला नेणार आहे काही प्रेक्षकांकडे, काही रुग्णांकडे. समाजातल्या विविध स्तरातून हा विषय आम्ही करायचा ठरवल्यानंतर आज दिवसभर आम्ही बोलत होतो. बघूया काय प्रतिक्रिया आल्यात. पेशंटचा जे चार्जेस आहे डबल होतो, कारण की लॅबवाला म्हणतो आम्हाला डॉक्टरला कमिशन द्यायला लागतो म्हणून 50% असतो म्हणणे, किती 30% असतो, 40%, जे त्यांचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे पेशंटचे हाल होते. तुम्ही पेशंटला पहिले माझ्याकडे चेकअपसाठी घेऊन या आणि फी वगैरे काही लागणार नाही. ज्यावेळेस माझ्या आईला मी तिथे घेऊन गेलो तर त्यांनी फक्त 2 मिनिटं चेक केलं तर त्यांनी 500 रुपये फाईन केली. नुकतीच 2 दिवसापूर्वी आम्ही सोनोग्राफी केली होती. सोनोग्राफी करायची काही गरज नव्हती, तरी पण त्यांनी सोनोग्राफी केली, त्याचे प्लस 1200 रुपये घेतले. नंतर म्हणे की ब्लड टेस्ट करावं लागेल. ब्लड टेस्ट केलं, त्यांच्याही यांनी 1250 रुपये घेतले आणि नंतर ते बोलले की हे ऑपरेशन आपल्याकडे होणार नाही आहे, तुम्ही शिर्डीला घेऊन जा. शिर्डीला गेलो पण तिथे काही असं योग्य ते निर्णय आम्हाला भेटले नाही, कारण आमची परिस्थिती खूप अतिशय नाजूक होती आणि आम्ही खूप अपेक्षाने गेलो होतो की जेणेकरून तुझं आमचं कमीत कमी खर्चामध्ये होईल, पण असं काही शक्य झालं नाही आणि आम्हाला जास्तीत जास्त खर्च आला. पण एक ब्रीद वाक्य आहे की गरिबांना सेवा कमीत कमी पैशात कशी मिळेल आणि आपल्या डॉक्टरकीचा गरिबांसाठी कसा उपयोग होईल हे बघतात. पण आजकाल उलटच झालेलं आहे. डॉक्टर फक्त जास्तीत जास्त गरिबाकडनं कसा पैसे घेईल हे बघतो, कारण गरीब तो तिकडनं काय जमीन विकून आणतो की काय करतो त्याला काय माहीत नसतं, पण तो डॉक्टर नुसतं पैशासाठी त्याला कापण्यासाठीच निघतो. डॉक्टर आणि पैसा यांचं इतकं जवळचं आणि इतका प्रचंड मोठ्या प्रमाणाचं नातं कदाचित यापूर्वी समोर आलं असेल, परंतु आत्ता डॉक्टर बाविस्करांना जो अनुभव आला त्याच्यानंतर मात्र त्याला आलेली राजमान्यता आणि त्यातनं निघालेला एक कायदेशीर मार्ग जो आपण पाहतोय त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. धंदा है अब गंदा है हाच प्रश्न आहे की या व्यवसायामध्ये त्याचं धंदेवाईकपण होण्याकरता जी कॉर्पोरेट हॉस्पिटल चालली आहेत ती कॉर्पोरेट हॉस्पिटल जबाबदार आहेत का? चकाचक कॉर्पोरेट हॉस्पिटल झाली, त्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स आली, त्याच्यामध्ये अद्ययावत असे सगळा ट्रेन केलेला स्टाफ आला, एक प्रकारची प्रचंड अशी क्लिनिकल स्वच्छता आली, वेल लेड ऑर्गनायझेशन आली, त्याचे प्रचंड फायदे या व्यवसायाला झाले. परंतु त्यामुळं कुठेतरी या व्यवसायामधला सेवाभाव गेला असं वाटतं का? तातारावाने काय सांगाल आपण? नाही, यामध्ये जो सेवाभाव आहे आज सगळ्याच डॉक्टरांचा सेवाभाव गेलेला नक्कीच नाही, पण यामध्ये काही लोकांचा जो सेवाभाव जाताना मला दिसतोय त्याचं मुख्य कारण पहिलं कारण आहे की आपल्याकडे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय निघाली आणि तिथे डोनेशननी मुलांना ॲडमिशन्स मिळायला लागली, तिथे ते पैसे टाकायला लागले आणि मग ते पैसे काढण्यासाठी त्यांना दुसरे मार्ग पाहायला लागले. दुसरं जसं उदयजी म्हणतात की यामध्ये जे 5 स्टार हॉस्पिटल निघाली तर ती मेंटेन करण्यासाठीही त्यांना अडीअडचणी येत असाव्या किंवा येत असल्यामुळे मग आपल्याकडे रुग्ण आला पाहिजे, त्या रुग्णाचं अट्रॅक्शन करण्यासाठी मग डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांना ते रुग्ण मागणं. मी आणखी एक गोष्ट पाहिलेली आहे, म्हणजे माझा जो अनुभव आहे की जिथे मी रिॲक्ट झालो होतो की समजा शासकीय पेशंट असेल आणि त्याला रिएम्बर्समेंट होणार असेल तर त्याचं बिल किती लावलं जातं आणि अशा ठिकाणी ते रुग्णालय त्या शासकीय ह्याच्यात यावे म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असतात की जिथे पैसे कमवण्यासाठीच्या वेगळे मार्ग बघितले जातात. पण मला असं वाटतं की हे सगळे मार्ग बघितले गेले नाही पाहिजे आणि आपण आज बघतो की बाकीच्या व्यवसायामध्ये नाही असं नाही, सगळ्याच व्यवसायामध्ये या गोष्टींनी फार घेरलेला आहे. आज पाहिलं तर डॉक्टरी व्यवसाय याच्यापेक्षा बराचसा पवित्र आहे, राहिलेला आहे, पण त्याच्यातलं पवित्र पण टिकून ठेवणं फार गरजेचं आहे आणि हे जर आपण केलं आणि असाच व्यावसायिकपणा पुढे आला तर मला असं वाटतं की आज रुग्णांनी कुठं जावं, कुणाला जाऊन दाखवावं ही त्यांची अडचण निर्माण होईल. आपण लोकांच्या आज मुलाखती पाहिल्या की आपण पैसा येत राहतो. आज आपण सगळ्यांचे घरं झाले म्हणून घरं बांधायची गरज नाही, कारण बाकीच्या सगळ्या लोकांना म्हातारपणी कोणी विचारत नसतं. डॉक्टरांना उशीर झाला तरी 70व्या वर्षी 75व्या वर्षी डॉक्टरांना देव मानणारी माणसं आहेत, त्यावेळेस त्यांच्याकडे येणारी लोक आहेत. म्हणून मला असं वाटतं आपण दम धरला पाहिजे. लवकर पैसे, झटपट पेशंट, झटपट घर, झटपट गाडीच्या मागं न लागता हळूहळू आपल्या सगळंच येणार आहे. फक्त आपण सेवा द्या, मेवा नक्की मिळणार आहे. असं झालं तर या गोष्टी घडणार नाहीत असं मला वाटतं. सेवा द्या म्हणजे मेवा नक्की मिळेल असा सबुरीचा काहीसा सल्ला डॉक्टर तात्याराव देत आहेत. आता डॉक्टर श्याम आष्टेकर आपल्या बरोबर आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टर श्याम आष्टेकर पहिल्या काही भागामध्ये आपल्या सोबत नव्हते. डॉक्टर श्याम आष्टेकर हे नामांकित लेखक सुद्धा आहेत. श्याम आष्टेकर ही चर्चा आपण सगळी पाहताय, हा विषय आपल्याला माहिती आहे. डॉक्टर हिम्मतराव बाविस्करांना आलेला अनुभव आपल्याला माहिती आहे. एक प्रकारे कट प्रॅक्टिस आता चेकनच होते, चेकनीच पैसे यायला लागलेले आहेत. या व्यवसायातल्या तीव्र स्पर्धेचा
इतर क्षेत्रातली घसरलेली मूल्य आणि त्याहीपेक्षा सुद्धा डॉक्टर बनण्यासाठीचं जे मूल्य किंवा जी किंमत होती त्यामुळं या मूल्यांची घसरण झाली असं आपल्याला वाटतंय? थोडा उशिरा आलो, कार्यक्रमात आलो तर 2-3 मुद्दे मी ऐकलेत डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर बावस्कर आणि गाडगिळांचे. तर मी थोडक्यात थोडंसं पुनरुक्ती काही जरी झाली तरी देखील 2-3 मुद्दे मी मांडणार आहे. एक तर हा आजार खूप पुढे गेलेला आहे. हा केवळ किरकोळ प्रमाणात राहिलेलं नाही आहे. लोक पावती पुस्तकं घेऊन PRO फिरतात आणि चक्क पावत्या देतात कट कमिशनच्या. सॉफ्टवेअरमध्ये याच्या तरतुदी अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये आहेत, त्यामुळे चेक आपोआप सुटतात आणि नाव पत्त्यासहित चेक पोचतात. ही इतकी ॲडव्हान्स सगळी व्यवस्था झालेली आहे. आता IMA चे बरेच डॉक्टर्स याच्या विरोधामध्ये आहेत, हे मला नमूद करायला पाहिजे. डॉक्टर माया तुळपुळे IMAचं पदग्रहण करताना पुण्याच्या त्यांनी असं सांगितलं की मी कट प्रॅक्टिस विरुद्ध ॲक्शन घेणार आहोत. तसंच नागपूरची एक बातमी होती. तर मला असं वाटतं की IMA मधले आणि एकूण वैद्यकीय व्यवसायातले चांगल्या डॉक्टर्स या सगळ्यांनी हा प्रश्न एकत्रित येऊन सोडवण्याची गरज आहे आणि MMCची त्यासाठी मेडिकल कौन्सिलची मदत घेतली पाहिजे. IMA आणि मेडिकल कौन्सिल 2 वेगवेगळ्या एक संघटना आहे, दुसरी संस्था आहे, कौन्सिल आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. डॉक्टर श्याम आष्टेकर, आपण याच्या उपचारांची चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये, परंतु आता मला तुम्हाला विचारायचं आहे की इतर सर्वच क्षेत्रात घसरलेली मूल्य आणि तीव्र प्रमाणावरती स्पर्धा आणि डॉक्टर होण्यासाठीचं मूल्य जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, एस्टॅब्लिशमेंटची कॉस्ट वाढलेली आहे, त्याच्यामुळे अनेक चांगले डॉक्टर की जे मेडिकल प्रोफेशनमध्ये खूप खूप सेवाभाव घेऊन आले त्यांना या धंद्याला बळी पडावं लागलं. नाही, मला असं वाटतं की वैद्यकीय सेवेची रचना सगळी बिघडलेली आहे. आता एक तर ओव्हर सप्लाय, प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स आणि रुग्णालयांचा विशेषतः मोठ्या शहरांमध्ये ओव्हर सप्लाय, त्यामुळे कटथ्रोट कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. 20-30% कमिशन दिल्याशिवाय एखादं हॉस्पिटल चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ नीतिमत्तेचा आपण बनवू नये, याला काहीतरी सिस्टेमिक सोल्युशन्स करायला लागणार आहेत. आणि महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 निरनिराळ्या पॅथीचे डॉक्टर्स हे बाजारात उतरत असतात आणि हे उतरल्यानंतर साहजिकच त्या नव्या डॉक्टर्सना आपण काय करायचं, आपला व्यवसाय कसा सुरू करायचा, ह्याचे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे हा नीतिमत्तेचा प्रश्न किंवा वागणुकीचा प्रश्न आपण करू नये. तो मुद्दा आहेच आहे, कारण एथिक्समध्ये आपण लिहून दिलेलं असतं की आपण हे सगळं करणार नाही आहे आणि नीतिमत्तेचं पालन करू. पण तरी देखील व्यवस्थात्मक परिवर्तन करायला पाहिजे. मेडिकल कॉलेजच्या पलीकडे जाऊन जी काही व्यवस्था व्यवसायाची आहे ती सुधारल्याखेरीज, रेग्युलेशन्स आल्याखेरीज किंवा कट कमिशनला थारा मिळणार नाही अशी व्यवस्था दृढमूल केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं मला वाटतं. श्याम आष्टेकरांनी अतिशय एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडलेली आहे आणि तो म्हणजे ह्याच्यावरचा नेमका उपचार काय आहे. हा रोग आणि आजार अत्यंत मोठ्या प्रमाणात शहरापासून छोट्या छोट्या गावांपर्यंत पसरतो की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. रायगड सारख्या एखाद्या छोट्या गावात, महाड सारख्या एखाद्या छोट्या गावात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरलाही आता राजरोसपणे कट प्रॅक्टिसचे चेक येऊ लागलेले आहेत आणि त्याकरता आवाज उठवला हिम्मतराव बाविस्करांनी. ते तो लढा लढतायत. त्यांना बळ म्हणून किंबहुना हा आजार कुठपर्यंत खाली गेलेला आहे आणि त्याच्यावरचा उपचार नेमका काय असू शकतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.